नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेमध्ये आरती, आर्ची आणि आनंदी या तिघींनी मिळून मितालीला किडनॅप करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। तर आरती आणि आर्ची त्याचनुसार तोंडावर पांघरून घेऊन मितालीला किडनॅप सुद्धा करत असतात। पण हा नेमका काय प्रकार आहे? या तिघींनी मिळून असं का प्लॅनिंग या मुलांच्या विरोधात केलं आहे तेच आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत। तर प्रेक्षकांनो, हा विद्याधर आता भयंकर खुश असतो। त्याला असं वाटत असतं की त्याने आनंदीला हरवलं आहे आणि आनंदीला तो लवकरच आता घरातून बाहेर काढणार आहे। आता इथे हा विद्याधर शलाकाला भेटायला आलेला असतो। शलाकाची आता पुन्हा एकदा एंट्री मालिकेत झालेली आहे। आता हा विद्याधर या शलाकाला चांगलं फुगून सांगत असतो। हा विद्याधर आता खूप आनंदी असतो आणि या शलाकाला सांगत असतो, अगं शलाका, आता तर होळी रे होळी, पुरणाची पोळी आणि युगंधरच्या पोटामध्ये बंदुकीची गोळी, असं म्हणून खूपच आनंद व्यक्त करत असतो। आणि तो शलाकाला म्हणत असतो की शलाका, तू त्या दिवशी निंबाळकरांच्या घरात असायलाच हवं होतं। कसली भांडणं लागली होती माया लेकरांची, माहितीये का? युगंधर आणि त्याच्या मुलांमध्ये अशी काही अविश्वासाची भिंत मी उभी केली आहे की ती कोणीच पाडू शकणार नाही। आता असं म्हणूनच युगंधर चांगला ढिंचाक टिचाक करूनच नाचायला लागलेला असतो। हे पाहते शलाका आणि ती थोडी चिडूनच म्हणत असते, अरे विद्याधर, पहिल्यांदा नाचायचं बंद कर आणि तुझ्या अकलेची दारं थोडी उघड। तू काय केलेस तुला याची कल्पना तरी आहे का? शलाका आता विद्याधरला म्हणत असते की अरे विद्याधर, तू एक नंबर चुकीचं काम केलं आहेस, तू स्वतःच गोत्यात येणार आहे। त्यावेळेला विद्याधर आश्चर्याने शलाकाकडे पाहत असतो। आता शलाका म्हणत असते, अरे तू चिठ्ठीतील मजकूर तर बदलला आहेस, पण आज ना उद्या ती मुलं आनंदीला जाब विचारायला जाणारच की तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न केलंय विचारणारच की तिला। त्यावेळेला आनंदी खरंच बोलणार की ती खरंच सांगणार की तू तिच्यावर अत्याचार केलास, म्हणून तरी युगंधरने तिची आबरू वाचवण्यासाठी तिच्याबरोबर लग्न केलं आहे। हे ऐकून विद्याधरची आता टूप पेटते। अरे विद्याधर, थोडासा विचार कर, तू एक नंबर चुकीचं काम केलं आहेस, तू स्वतःच याच्यामुळे गोत्यात येणार आहेस। ज्यावेळेला मुलांना माहीत पडेल ना की आनंदीवर तू वाईट नजर टाकली होतीस, तिच्याबरोबर चुकीचं वर्तन करायला निघाला होतास आणि तुझ्यापासून वाचवण्यासाठीच युगंधरने तिच्याशी लग्न केलं आहे। आणि हेच ज्यावेळेला मुलांना सत्य कळेल त्यावेळेला मुलं युगंधरला नाही तर तुला जाब विचारायला सुरू करतील आणि तुझ्याबरोबर भांडायला सुरू करतील। हे ऐकून विद्याधरची टूप पेटते। तो म्हणत असतो, हो की शलाका, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही की। अगं शलाका, मी तर या गोष्टीचा विचारच केला नाही की। त्यावेळेला शलाका म्हणत असते, अरे विद्याधर, आता विचार कर यातून कसं बाहेर पडायचं, पण तू काही काळजी करू नकोस, आता काय करायचं ते मी ठरवणार आहे। आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तू केल्यास ना, तर आता इथून पुढची ठिणगी कशी टाकायची ते मी बघणार आहे। हा विद्याधर शलाकाला म्हणत असतो, होय ग, आता काय करायचं ग, यात हा डाव कसा पलटी पाडायचा बरं, माझी यातून कशी सुटका करून घ्यायची? त्यावेळेला शलाका म्हणत असते, विद्याधर तू काळजी करू नकोस, आतापर्यंत तू मजकूर बदललास आणि त्या आनंदीला गोत्यात आणलंस, पण त्या आनंदीवर असा काही खेळ मी आता खेळणार आहे की आता तिची जीभ आपोआपच शांत बसणार आहे। ती सत्य सांगायच्या अगोदरच तिला मी त्या घरातून बाहेर काढणार आहे। हे ऐकून विद्याधर खुश होतो आणि म्हणत असतो, हा असं काहीतरी कर की ती युगंधर आणि मुलं सत्याचा शोध घेण्या अगोदरच माझ्या डावामध्ये बरोबर, माझ्या जाळ्यामध्ये बरोबर अडकली पाहिजेत आणि त्यांच्या आयुष्याची राख रांगोळीच झाली पाहिजे। आता ही शलाका म्हणत असते, करेक्ट विद्याधर, एकदम बरोबर बोललास बघ, आणि यालाच म्हणतात शलाकाचा धमाका। विद्याधर म्हणतो, हो ग, धमाकाच म्हणतो आणि पुन्हा एकदा ढिंचाक टिचाक करून नाचायला सुरू करतो। इकडे आता युगंधर मात्र खूप भावनिक झालेला असतो आणि समिधाचं स्केच काढत असतो। आता त्याला सगळ्या गोष्टी अगदी सुरुवातीपासून आठवायला सुरू होतात। आता युगंधरला अगदी समिधाचा होम असतो त्या दिवशी पृथ्वीने येऊन होम विजवलेला असतो त्यापासून आठवायला सुरू होतं। म्हणजे पृथ्वी ज्या दिवशी घरात आलेला असतो त्या दिवसापासून पृथ्वीच्या सगळ्या आठवणी त्याच्याजवळ जमा होतात। इकडे आता युगंधरला हे सुद्धा आठवत असतं की वटपौर्णिमेचं व्रत त्याने कुणासाठी केलं आहे याचा जाब पृथ्वी विचारत असतो आणि आनंदीने या मायलेकांना कसं एक केलेलं आहे ते सुद्धा युगंधरला आठवतं। आता आनंदी युगंधरला म्हणालेली असते की पृथ्वीने जे काही प्रोजेक्ट तयार केला आहे, त्याची जी काही आयडिया आहे ती फॅक्टरीसाठी खूप
खूपच फायद्याची ठरणार आहे आणि पृथ्वीला एक चान्स मालक साहेब तुम्ही द्यायलाच हवा. आणि आनंदीने हे सांगितल्याप्रमाणेच युगंधरने अगदी उत्साहाने आणि मान सन्मानाने पृथ्वीचं प्रोजेक्टचं इव्हेंट केलेला असतो. आता पृथ्वी युगंधरने हे सांगितल्यानंतर खूप खुश झालेला असतो आणि ज्यावेळेला इव्हेंट असतो त्यामध्ये पृथ्वीने युगंधरला खूप मान सन्मान दिलेला असतो आणि आवर्जून सगळ्या मीडियासमोर सांगितलेलं असतं की माझ्या आईने या घरासाठी स्वतःचं सुख त्याग केलं, पण माझ्या बाबांनी सुद्धा या फॅक्टरीसाठी खूप कष्ट केलं आहे असं म्हणून मान सन्मान देऊन युगंधरच्या खांद्याभोवती शाल गुंडाळलेली असते आणि सत्कार केलेला असतो. आणि त्याच वेळेला युगंधर आणि पृथ्वीमध्ये एक घट्ट नातं निर्माण झालेलं असतं. सगळा काही तिरस्कार विसरून पृथ्वी पुन्हा एकदा युगंधरला निंबाळकर पासून बाबा म्हणायला लागलेला असतो. आणि आता इकडे मात्र सोहळ्यातून फंक्शनमधून घरी आल्यानंतर पृथ्वीने युगंधर समोरच फॅमिली ट्री जाळलेलं असतं. ते सुद्धा युगंधरला आठवतं. आता पृथ्वी बरोबरचा प्रत्येक क्षण युगंधरला अगदी आवर्जून आठवत असतो आणि युगंधरचं जणू काही इथे मनाचे 1000 तुकडे झालेले असतात. आता पुन्हा एकदा मुलांच्या तोंडून तिरस्काराचे शब्द युगंधरला ऐकावे लागलेले असतात, कारण आनंदी बरोबरचं लग्न मुलांना अजिबात मान्यच नसतं. त्यांना असं म्हणायचं असतं की आमच्यापासून ही गोष्ट लपवून का ठेवली. आता मिताली म्हणत असते की आमच्याकडून तुमच्यासाठी हा मोठा पुरस्कार आहे. आणि पृथ्वी सुद्धा म्हणालेला असतो की तुम्ही आनंदी बरोबर लग्न करून माझ्या आईला विसरून निर्लज्जपणाची हद्दच पार केली आहे. त्याचबरोबर आता पृथ्वी समिताच्या फोटोसाठी युगंधर बरोबर वाद घालत असतो आणि त्याच्या रूममध्ये एकही समिताचा फोटो ठेवत नाही हे सुद्धा युगंधरला आठवत असतं. आणि आता मात्र युगंधरच्या भावना उफाळून आलेल्या असतात. त्याला खूप वाईट वाटत असतं. इथे आता युगंधरचं मन बोलत असतं. हाताने समिताचं स्केच सुरू असतं आणि मनाचं संभाषण सुरू असतं. तो मनातल्या मनातच म्हणत असतो की समिता, आज पुन्हा एकदा मुलांनी माझ्याबरोबर भांडण केलं आणि पुन्हा एकदा मी माझ्या मुलांना गमावलं आहे. आज मुलांच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे, पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. पण मुलांची एक चूक झाली, मुलांनी तुझ्या माझ्या प्रेमावर प्रश्न उभा केला आहे. पण समिता, तुला तर माहीतच आहे ना, माझ्या या छातीमध्ये श्वास चालतो तो फक्त तुझ्या नावानेच चालतो. माझं तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. दुसरं काहीही मुलं मला बोलली तर काही वाटत नाही, पण तुझ्या माझ्या प्रेमावर त्यांनी अविश्वास दाखवला. ही गोष्ट अगदी माझ्या मनाला लागली आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम नाही असा आरोप मुलांनी माझ्यावर केला आणि यापेक्षा मोठा घाव माझ्यासाठी काहीच असू शकत नाही, अगदी काहीच नाही. आता इकडे आनंदी हॉलमध्ये असते आणि आनंदीच्या डोळ्यामध्ये पाणी आणि डोक्यामध्ये खूप विचारांचा गोंधळ सुरू असतो. आता आनंदीला पृथ्वी, युगंधर आणि घरातले सगळेच तिच्या विरोधात कसं बोलतात हे आठवत असतं. पृथ्वी आनंदीला म्हणालेला असतो की आनंदी, तू आमचा विश्वासघात केला आहेस आणि तू एक नंबरची खोटारडी बाई आहेस. इकडे आता युगंधर सुद्धा आनंदीला म्हणालेला असतो की तू असं का केलंस बरं, आमच्या मायलेकांमध्ये अशी ताटातूट का केलीस, तू असं करायला नको पाहिजे होतंस. आमच्या मायलेकांमध्ये अशी काही अविश्वासाची भिंत निर्माण झाली आहे की ती कधीच मुजली जाणार नाही. इकडे धनश्री सुद्धा आनंदीलाच दोष लावत असते. आता सगळ्यांचं बोलणं आठवून आनंदीला खूप डिप्रेशन आलेलं असतं. पृथ्वी आनंदीला म्हणालेला असतो की तू माझी मैत्रीण वगैरे काही सुद्धा नाहीयेस, तुझ्यात माझ्यात कोणतंही नातं उरलेलं नाहीये आणि तू मला मित्र म्हणायचं नाहीस. तू एक नंबरची खोटारडी आणि कपटी बाई आहेस, त्यामुळे माझ्या नजरेसमोरून दूर व्हायचं. आता आनंदीला हे आठवून खूप त्रास होत असतो. तिला आता चक्कर आल्यासारखंच होत असतं. आनंदी आता चक्कर आल्यामुळे अशी जमिनीवर पडणार इतक्यातच आरती आणि आर्ची ते धावतच येतात आणि आनंदीला सावरतात. आता आनंदी म्हणते, आर्चे आणि आरतीताई तुम्ही इथे कशा काय आल्यात बरं. त्याला आरती आता एकदम दबक्या सुरात म्हणते, छायाताईंनी आम्हाला फोन केला होता आणि घरी जे काही घडलं ते सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं आहे. इथे आता आनंदीला बहिणी जवळ आल्यात म्हटल्यानंतर खूप भरून आलेलं असतं. ते आरतीला म्हणत असते, आरतीताई काय झालं ग हे सगळं, माझ्यामुळे हे घर आज उघड्यावर आलं आहे, माझ्यामुळे हे घर आज उद्ध्वस्त होत आहे. मी सगळं काही सावरण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांची मनं धरण्याचा प्रयत्न केला, पण हे सगळं काय होऊन बसलं ग, सगळा काही विस्कटच झाला आहे, मी हारले बघ आरतीताई. असं आता आनंदी खूपच खचलेली असते. त्यावेळेला आरती तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, अगं आनंदी, तू असं
असं काय बोलत आहेस, तुझ्यामुळे काही सुद्धा झालेलं नाही. आरती म्हणत असते हरण्याची वगैरे भाषा अजिबात आनंदी तू करायची नाहीस बघ, आणि तू कधीपासून अशी बोलायला लागलीस ग, तू कधीपासून हार मानायला लागलीस, अजिबात असं काही होणार नाही, तू हार मानणारच नाहीस, तू तशी मुलगीच नाहीयेस. त्याला आरची म्हणत असते हो ना आनंदीताई, तू हार मानणं शक्यच नाही, तू तर अशी मुलगी आहेस की तुझ्या डोळ्यापुढचा अंधार दूर करून आम्हाला जगायला शिकवलंस, आणि तूच आज हारण्या जिंकण्याची भाषा करत आहेस. आनंदी दिदे, तू तर आम्हाला लढण्याची ताकद देतेस, जगण्याची इच्छा निर्माण करून देतेस, आणि तूच अशी खचून का गेलीस बरं, तू इतकी का खचलीस बरं. नाही नाही, तू अजिबात खचू नकोस आनंदी दिदी, तू तर पुन्हा निंबाळकरांच्या घरामध्ये सुख शांती निर्माण करशील आणि पुन्हा हे घर उभं करशील. आरती म्हणत असते बरोबर बोलत आहे आरची, आणि आनंदी तू एकटी समजू नकोस, तू एकटी नाहीयेस, या घरामध्ये आम्ही सुद्धा तुझ्या सोबत आहोत, तुझ्या प्रत्येक कामामध्ये लढाईमध्ये आम्ही तुला साथ देणार आहे. त्यावेळेला आरची म्हणत असते आनंदी दिदी चल तर मग आपलं सुरू होऊ दे. आता या तिघी जण 1 2 3 4 म्हणतात आणि आबा जाधवाच्या नाती. इकडे आता आनंदीला थोडंसं बरं वाटायला लागलेलं असतं. ती आरती म्हणत असते आनंदी आता अजिबात खचून जायचं नाही, आम्ही तुझ्या सोबत आहोत, तुला काहीही गरज लागली तर सांग, आणि या गोष्टींचा आता विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, अशी खचून जाऊ नकोस, तू जर खंबीर राहिलीस तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येईल. त्यावेळेला आनंदी सुद्धा चेहऱ्यावर आरतीला हो म्हणत असते. आता या तिघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि आनंदीला खूप आधार या दोघींचा मिळालेला असतो. इकडे आता आरती आनंदीचा निरोप घेते आणि तिला म्हणत असते आनंदी काळजी घे, आम्ही निघतो दोघी जण. आता त्या दोघी निघून गेल्यानंतर आनंदी छायाताईंचे आभार मानत असते. छायाताई तुम्ही या दोघींना बोलवलं, खूप छान केलं बघा, मला खूप बरं वाटलं या दोघींना भेटून. आता छायाताईंना थँक्यू म्हटल्यानंतर छायाताई म्हणतात असतात असू दे हो आनंदीताई, चला बरं आता आपण झोपायला जाऊया. त्यावेळेला आनंदी म्हणत असते चला छायाताई तुम्ही झोपायला, मी येतेच पाठीमागून. त्यावेळेला छायाताई तेथून निघून जातात. आता आनंदी काय करते, समिताच्या फोटोकडे तिला जायचं असतं. म्हटल्यानंतर आता ती पावलं मोजतच समिताच्या फोटोसमोर जाऊन उभी राहते. आता इकडे आनंदी समिताच्या फोटोसमोर हात जोडून समिताशी बोलत असते. ती म्हणत असते समिताताई आज घरामध्ये जे काही झालं ते माझ्यामुळे झालं, पण हे निंबाळकरांचं घर पुन्हा एकदा मी उभं करणार आहे, आणि त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. मी ज्या काही गोष्टी बिघडल्या आहेत, ज्यांची ताटातूट झाली आहे, त्यांना पुन्हा एकत्र करणार आहे, पुन्हा सगळं जोडणार आहे, आणि त्यासाठी तुमची साथ मला हवी आहे. इकडे आता आनंदी हात जोडून उभी असते. तेवढ्यातच तिथे टपकतो हा विद्याधर. तिला पाहून आनंदीला म्हणत असतो अगं ये वेडे, त्या निर्जीव फोटो समोर काय बोलत आहेस हात जोडून बरं, तो निर्जीव फोटो येणार आहे का तुला आता मदत करायला, काय वेडी झालीस की काय तू. त्यावेळेला आनंदी विद्याधरला आता ठणकावूनच उत्तर देत असते. ती म्हणत असते फोटो जरी निर्जीव असला तरी फोटोमधील भावना, प्रेम आणि संस्कार अजूनही तसेच्या तसे जिवंत आहेत, आणि हे समिताताईंचे संस्कार आणि त्यांचा आशीर्वादच मला पुन्हा एकदा ताकद देईल. त्यावेळेला आता विद्याधर म्हणत असतो अगं ये काय बोलायला लागलीस बरं तू, अगं तुझ्यामुळे तर हे घर रस्त्यावर आहे, तुझ्यामुळे तर सगळं घरात घडलं आहे एवढं. आनंदी म्हणत असते नाही, घर रस्त्यावर आलं नाही तर तुमचा कपटी विचार रस्त्यावर आला आहे, खऱ्या अर्थाने तुमचा कपटीपणाचा खेळच रस्त्यावर आला आहे, आणि हा खेळ आता मी संपवणार आहे, तुम्हाला मी हरवणार आहे. आता आनंदीचं एवढं आत्मविश्वासाचं बोलणं ऐकून विद्याधर तिच्यावर हसायला लागतो आणि म्हणत असतो अरे बाप रे, किती मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला लागलीस ग तू, तुला तर डोळे नाहीये, तुला साधं दिसत सुद्धा नाही, तुझ्या हातामध्ये फुटकी कवडी सुद्धा नाहीये, आणि तू तर निघालीस की आबाळ जिंकायला, लढाई वगैरे काय काय मोठंच बोलायला लागलीस की. आनंदी सुद्धा अजिबातच खचत नाही आणि विद्याधरला घाबरत नाही. ती म्हणत असते विद्याधर सर, तुम्हाला आता मी हरवणारच आहे, फक्त पैशाच्या जोरावर सगळं काही जिंकता येत नाही, काही गोष्टी प्रेमाने सुद्धा जिंकता येतात, आणि तेच मी करणार आहे. आता मी तुम्हाला हरवल्याशिवाय गप्पच बसणार नाही, आणि नुसतं हरवणार नाही तर तुम्हाला या घरामध्ये एकटं सुद्धा पाडणार आहे. आता हे ऐकून विद्याधर म्हणत असतो डोळ्यात साधा उजेड नाहीये, आंधळी आहेस तू आंधळी, आणि निघालीस का आबाळ जिंकायला. काय ग एवढे मोठे डायलॉग बोलतेस कसं काय बरं, कोणी रायटर वगैरे ठेवलायस का तू. बापरे, आता आनंदी ते सरळ विद्याधरला चॅलेंजेस देत आहे. ती म्हणत असते डायलॉग वगैरे मी नुसतं बोलत नाही, आणि माझा खरा डायलॉग तर तुम्ही त्यावेळेला ऐकणार आहात ज्यावेळेला तुम्ही तुमचं नाक माझ्या पायावर घासणार आहात. हे ऐकून विद्याधर चांगलाच चक्रावतो आणि तो म्हणत असतो मी आणि तुझ्या पायावर नाक घासणार, शक्यच नाही.
कधीच तुझं हे बोलणं खरं होणार नाही आणि तुझं स्वप्न हे अजिबातच खरं होणार नाही. त्यावेळेला आनंदी म्हणते, स्वप्न नाही, मी हे करूनच दाखवणार आहे. तुम्हाला माझ्या पायावर नाक घासायला लावणार म्हणजे लावणारच, हा माझा शब्द आहे तुम्हाला. इकडे आता आनंदीचा आत्मविश्वास खूप वाढलेला असतो. ती आता पदर खोचूनच विद्याधरला धमकीच देत असते की तो दिवस लांब नाहीये ज्या दिवशी तुम्ही मला शरण येणार आहात आणि त्याच दिवशी तुम्हाला या अंध स्त्रीचा स्वाभिमानाची ताकद कळणार आहे, त्याशिवाय कळणार नाही. आता विद्याधर म्हणत असतो, बघूया तू काय करतेस, कर, तुला काय करायचंय ते कर, असं म्हणतो आणि तेथून निघून जातो. इकडे आता सकाळ झालेली असते आणि माई बापूंना मात्र भयंकर टेन्शन आलेलं असतं. बापू तर चक्रास मारायला लागलेले असतात, त्यांना काही सुचत नसतं. इकडे माई आता आनंदीला म्हणत असतात की अगं आनंदी, काय करायचं, मुलांनी तर रात्रीपासून दार सुद्धा उघडलं नाही आणि मुलं जेव्हापासून तिकडून आली आहे तेव्हापासून त्यांनी काही खाल्लं सुद्धा नाहीये, कसं करायचं, काय करायचं ग, माझा तर जीव अगदी मुलांच्यासाठी तिळ तुटायला लागलाय बघ. आता माईंची ही घालमेल पाहून आनंदी म्हणत असते, माई असं करू नका बरं, थोडासा धीर धरा, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मनामध्ये कुठलाही वाईट विचार आणू नका तुम्ही. आनंदी माईंना म्हणत असते, माई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मुलांना ज्या वेळेला या लग्नापाठीमागचं सत्य कळेल त्यावेळेला सगळं काही व्यवस्थित होईल. मुलांना हे तर कळालंच पाहिजे की मालक साहेबांनी वाईट परिस्थितीमध्ये माझ्याशी लग्न केलं होतं, विद्याधर सरांनी माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता आणि माझी अब्रू वाचवण्यासाठी मालक साहेबांनी माझ्याशी लग्न केलं. हे ज्या वेळेला मुलांना कळेल त्यावेळेला त्यांच्या वडिलांच्या वरचा राग थोडा तरी कमी होईल. आनंदी म्हणत असते, माझा या घरची सून किंवा त्यांची आई म्हणून माझा नाही स्वीकार केला तरी सुद्धा मला चालतंय, पण त्यांनी त्यांच्या वडिलांचा द्वेष नाही केला पाहिजे, फक्त ते मायलेक चांगले राहिले पाहिजेत, बस इतकंच मला हवं आहे. त्यावेळेला बापू म्हणत असतात, अगं आनंदी तुझं बरोबर आहे, अगं हे सत्य मुलांना कळालं पाहिजे ते सुद्धा बरोबर आहे, पण हे सत्य मुलांच्या कानापर्यंत कधी जाणार बरं, अगं मुलं तर साधी दार सुद्धा उघडत नाहीयेत, रूम मधून बाहेर सुद्धा येत नाहीयेत, मग हे सगळं कसं करायचं. इकडे आता आनंदी म्हणत असते, बापू माई आम्ही एक प्लॅनिंग केलं आहे. आता आम्ही ऐकून माई म्हणत असतात, आनंदी आम्ही म्हणजे कोण ग, आणखी कोण आहे. त्याच वेळेला तिथे आरती आणि आरची दोघीही येतात आणि आरती म्हणत असते, आम्ही आहे, आम्ही आनंदीला मदत करणार आहे आणि आरची म्हणत असते, आम्ही आनंदी दिदीच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या प्रत्येक संकटामध्ये तिच्या सोबत उभं राहणार आहे. हे पाहून माईंना बरं वाटत. इकडे आता आनंदी खूपच खुश असते कारण तिने प्लॅनिंगच असं मुलांना रूम मधून बाहेर काढण्याचं केलेलं असतं. आता आनंदी म्हणत असते, हो बरोबर आहे, आरती ताई आणि आरची माझ्यासोबत माझी ढाल बनून उभी राहणार आहेत, आम्ही तिघींनी मिळून जबरदस्त प्लॅनिंग केलं आहे. त्यावेळेला बापू म्हणत असतात, अगं पण तुम्ही तिघींनी प्लॅनिंग काय केलंय, आम्हाला तरी सांगाल कनी, आम्हाला तर कळू दे तुम्ही काय ठरवलं आहे ते. इकडे आता आनंदी नेमकं या तिघींनी काय प्लॅनिंग केलं आहे ते अगदी सविस्तरपणे माई आणि बापूंना सांगत असते. हे ऐकून बापू म्हणत असतात, वा आनंदी किती छान प्लॅनिंग केलं आहे, अगदी तू डोकं चालवून विचार करून अगदी मुद्देसूर प्लॅनिंग केलं आहेस. त्यावेळेला माई म्हणत असतात, आनंदी तुझं हे सगळं प्लॅनिंग खरं हो बघ, अगदी तुझ्या मनासारखंच सगळं हो. आनंदी माईंना म्हणत असते, माई तुमच्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे कारण मी आता ही सत्याची लढायला सुरू करत आहे आणि पुन्हा एकदा मालक साहेबांच्या आणि मुलांच्या मधील गैरसमज दूर होऊ दे आणि त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा प्रेमाचं नातं घट्ट होऊ दे. माई म्हणत असतात, अगं आनंदी माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असणार आहे. इकडे आता मिताली बेडवर झोपलेली असते आणि प्रांजल तिथे खाली झोपलेला असतो आणि पृथ्वी तिथेच खुर्चीवर डोकं टेकून झोपलेला असतो. आता इथे मितालीला जाग येते आणि प्रांजलकडे पाहते तर प्रांजल आता झोपेतच बडबडायला लागलेला असतो. आता तो युगंधर बद्दल बोलत असतो. तो म्हणत असतो, बाबा तुम्ही असं का वागलात बरं, तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही असे का वागलात, तुम्ही खोटारडे आहात, असंच सतत तो बडबडत असतो. मिताली काय करते, उठते आणि प्रांजलच्या थोडं अंगावर पांघरून घालते आणि त्याला शांत करते. प्रांजल पुन्हा झोपी जातो. आता मिताली इकडे फ्रेश होण्यासाठी जात असते. तेवढ्यात तिच्या पायाखाली एक पाल येते. खूप जोराने मिताली आता ओरडायला सुरू करते, पाल 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 अशी करून ओरडायला सुरू करते. आता ती
ओरडायला लागली म्हटल्यानंतर प्रांजल आणि पृथ्वी चटकन उठूनच बसतात आणि पृथ्वी पाहतो तर काय तिथे एक पाल असते. आता मिताली पृथ्वीला म्हणत असते, अरे दूर हो तिथे जाऊ नकोस, तिथे पाल आहे. इकडे आता हेच आनंदीचं प्लॅनिंग असणार आहे. म्हणूनच माई आणि बापू रूमच्या बाहेरून पाहून हे सगळं हसत असतात. त्यांना खूप हसू आलेलं असतं मितालीची गंमत पाहून. आता इथे पृथ्वीला कळतं की ती पाल खोटी आहे, म्हणून पृथ्वी ती पाल हातामध्ये घ्यायला वागतो. त्यावेळेला मिताली पुन्हा एकदा ओरडते, ए दादा हात नको रे लावूस, ती पाल आहे हात नको लावूस. त्यावेळेला पृथ्वी काय करतो, ती पाल हातामध्ये उचलून घेतो आणि मितालीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अगं मिताली ती पाल खोटी आहे. पण मिताली काही केल्याने ऐकूनच घेत नाही. ती पालीला खूप घाबरत असते, म्हणून ती आता रूमच्या बाहेर पडते आणि धावतच हॉलमध्ये येते. आता पृथ्वी आणि प्रांजल सुद्धा तिच्या पाठीमागून रूमच्या बाहेर येतात आणि तिला पाठीमागून सांगत असतात, अगं मिताली पाल खोटी आहे. पण मिताली काही केल्याने ऐकतच नाही. ती खूप घाबरलेली असते पालीला. इकडे आता माई बापू मात्र मितालीला बाहेर पडलेलं रूम मधून पाहून आनंदीचं प्लॅनिंग काम करते बरं का. आता मुलं रूम मधून बाहेर नक्की पडणार असं म्हणून माई बापूंना आनंद झालेला असतो. आता ही मिताली हॉलमध्ये धावत आलेली असते आणि तिच्या पाठीमागून प्रांजल आणि पृथ्वी सुद्धा येत असतो. तेवढ्यातच बापरे हॉलमध्ये जबरदस्त धिंगाणा या तिघींनी घातलेला असतो. म्हणजे तिघी कोण, इथेच आता प्लॅनिंग या आनंदी आरचीचं आणि आरतीचं सुरू झालेलं असतं. आता किचन मधून मितालीला पाहून आरती आणि आरची तोंडावर पांघरून घेऊनच मितालीच्या अंगावर शाल टाकतात आणि तिला किडनॅप करताहेत असं नाटक करतात. आता मात्र मिताली जोराने ओरडायला सुरू करते. तिच्या तोंडावर ते पांघरून टाकलेलं असतं म्हणून. तिला कोण दाबून धरत आहे, नेमकं कोण तिला पकडत आहे म्हणून ती जोराने ओरडत असते. म्हणून आता घरातील सगळी लोक हॉलमध्ये पटापट जमा होतात. आता विद्याधर आणि शिल्पा तर जोरानेच धावून आलेले असतात. विद्याधर चांगला धावूनच त्या दोघींच्या अंगावर जात असतो. शिल्पाच्या हातातील काठी घेऊनच या दोघींना मारण्यासाठी जात असतो. आता इकडे खूप दंगा हॉलमध्ये सुरू असतो. त्यावेळेला युगंधर धावतच येतो आणि म्हणतो, अरे काय चाललं आहे, हे काय चाललंय, कोण आहेत बरे ही सगळे. त्यावेळेला आता मितालीच्या तोंडावरचं युगंधर पटकन ते शाल काढतो. त्यावेळेला मिताली धावतच आता शिल्पाला जाऊन घट्ट मिठी मारते आणि युगंधर आता पुन्हा त्या दोघींच्या तोंडावरचं हळूहळू काढतो आणि पाहतो तर काय इथे आरची आणि आरती असतात. इथे आता युगंधर म्हणत असतो, आरती तुम्ही इथे काय करायलात बरं. त्याला शिल्पा सुद्धा आता या दोघींना पाहून भडकते. ती म्हणत असते, या दोघी इथं काय करतायत बरं. शिल्पा रागाने म्हणत असते, आता काय तुम्ही नवीन धंदा सुरू केलाय का मुलींना किडनॅप करण्याचा. त्याला आता मिताली मात्र काही बोलत नाही. पृथ्वी आरतीला चिडून म्हणत असतो, आरती तुझी हिंमत कशी झाली बरं आमच्या घरामध्ये येऊनच मितालीला हात लावण्याची. आता इथे शिल्पा चिडलेली असते. ती म्हणत असते, युगंधर पाहिलंस का या मुलींचं किती धाडस, तुझ्याच घरामध्ये येऊन तुझ्याच मुलीला किडनॅप करत आहेत. या मुली तर एक नंबरच्या फ्रॉड आणि खोटारड्या आहेत. तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर बरं आणि त्यांना बोलवून घे आणि पोलिसांच्या ताब्यातच या दोघींना दे, त्याशिवाय यांना कळणारच नाही. आता इथे विद्याधर म्हणत असतो, ताई तू अगं कशाला ओरडतेस, तू शांत बस. अका आपला दादा आहे ना, हा युगंधर दादा एक नंबर सत्याचा पुजारी आहे. त्याला काय बरोबर काय चुकीचं सगळं कळतं. दादा चल पटकन न्याय कर बरं. आता इथे विद्याधरकडे युगंधर रागाने बघत असतो. थोडा वेळ थांबतो आणि तो पोलिसांना फोन करायला जातच असतो. तेवढ्यातच आनंदीचा आवाज येतो, थांबा मालक साहेब, तुम्ही पोलिसांना फोन करणार नाही. माझ्या बहिणींच्या बद्दल असं कोणीही काहीही बोलणार नाही. आरतीताईने ना आरचीने जे काही केलं आहे ते माझ्या सांगण्यावरून केलं आहे. आता आनंदीचे हे ऐकून पृथ्वी तिच्याकडे रागाने बघत असतो आणि मितालीला आश्चर्यच वाटत असतं. त्या दोघींना हे सगळं मीच करायला सांगितलं होतं. आता आनंदीचे हे बोलणं ऐकून घरातले सगळेच आनंदीकडे आश्चर्याने पाहत असतात. सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो की आनंदीने नेमकं हे असं बावरटासारखं वागणं केलं का बरं. ती अशी बावरटासारखी का वागली मिताली बरोबर. मितालीच्या अंगावर शाल टाकून तिला किडनॅप करण्याचा प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय आहे तिचा उद्देश या पाठीमागे, हे घरातलं कोणालाच काहीच कळत नसतं. तर प्रेक्षकांनो इथे आता आनंदीला मुलांना ऍक्च्युली रूमच्या बाहेर आणायचं असणार आहे, म्हणूनच आनंदीने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असणार. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता
पृथ्वी युगंधर समोर एक अट मांडत असतो. तुम्हाला एकतर मुलं किंवा आनंदी दोन्ही पैकी एकच काहीतरी निवडावं लागेल. कोणत्याही परिस्थितीमुळे लग्न झालं असो, तुम्ही म्हणालात ना की एका परिस्थितीमुळे आमच्या दोघांचं लग्न झालं होतं, तर चला आता यातून तुम्ही मोकळं व्हा. तुम्ही आता आनंदीला डिवोर्स देऊन मोकळे व्हा. आता हे ऐकून आनंदीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि युगंधर आनंदीकडे पाहतो तर आनंदी स्वतःलाच हरवून बसलेली असते. इकडे आता युगंधरला मात्र मुलांना निवडू की आनंदीला निवडू हा मोठा प्रश्न उभारलेला आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, युगंधर आनंदीला निवडेल की मुलांना निवडेल, की असं काहीतरी सोल्युशन निघेल की दोघांना सुद्धा युगंधर जवळ ठेवेल? तर येणारे भाग आनंदी मालिकेचे पाहण्यासारखेच असणार आहेत. मालिका आता जबरदस्त वळणावर आलेली आहे. तर प्रेक्षकांनो, इथून पुढे आपल्याला मालिकेमध्ये एकापाठोपाठ एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. कारण आता मुलांमध्ये आणि युगंधरमध्ये खूप तिरस्कार, खूप राग आणि ताणाताणीचं वातावरण निर्माण झालं आहे. पण आनंदी सुद्धा हार मानणार नाही. आनंदी या दोघांमधील ताणतणाव दूर करणार आहे. आता इथे आनंदीने विद्याधरला हरवण्याचं चॅलेंज तर दिलेलं आहे, पण आनंदी नेमकं काय करेल बरं? कारण आता इथे तिला आणि युगंधरला वेगळं करण्याचंच प्लॅनिंग झालं आहे. आता पृथ्वी आनंदीला घराबाहेर काढेल का? आणि जर आनंदी घराबाहेर पडली तर मुलांमधील आणि युगंधरमधील ही अविश्वासाची भिंत कशी काही कमी करू शकेल? यांना कसं पुन्हा एकत्र आणू शकेल बरं? तर आता इथून पुढचे भाग आपल्याला हेच पाहायला मिळणार आहेत की आता आनंदी युगंधरांनी मुलांना हळू करून एक प्लॅनिंग छोटं करून जवळ आणणार आहे आणि पृथ्वीच्या मनातील त्याच्या बाबांच्या बद्दलचा राग आनंदी स्वतः कमी करणार आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर फक्त व्हिडिओला एक लाईक करा.